1 फेब्रुवारीला आहे माघी पौर्णिमा. माघ पौर्णिमेचं व्रत कसं करावं, माघी पौर्णिमेला काय करावं, पूजा विधी काय असेल, कथा काय आहे आणि या दिवशी करायचे काही सोपे उपाय, हे सगळंच सविस्तर चला समजून घेऊया. माघ महिन्यातील पौर्णिमेला शास्त्रामध्ये खूप महत्त्व आहे. या वर्षीची माघ पौर्णिमा तर आणखीच खास असणार आहे, कारण या दिवशी रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग जुळून येत आहे. या दिवशी स्नान, दान आणि व्रत केल्यास खूप पुण्य मिळतं अशी मान्यता आहे. चला तर मग या माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नानदानासाठी शुभ मुहूर्त काय असेल आणि चंद्रोदय कधी होणार आहे याबद्दलही जाणून घेऊया. माघ महिन्यातील पौर्णिमा तिथी 1 फेब्रुवारी रोजी रविवारी सकाळी 5:53 सुरू होणार आहे. ही तिथी 1 फेब्रुवारीच्या मध्यरात्रीनंतर 3:49 संपणार आहे. शास्त्रानुसार जेव्हा पौर्णिमा तिथी प्रदोष काळात येते तेव्हा त्या दिवशी पौर्णिमेचं व्रत केलं जातं. त्यामुळे 1 फेब्रुवारी रोजीच माघ पौर्णिमेचं व्रत, स्नान आणि दान पुण्य केलं जाणार आहे. विशेष म्हणजे या दिवशी रविवार आहे आणि पुष्य नक्षत्र असल्यामुळे रवी पुष्य योग नावाचा शुभ संयोग देखील या दिवशी तयार होत आहे. या महिन्यात गंगा स्नान, दान आणि जपाचे विशेष महत्त्व आहे. माघ पौर्णिमेच्या दिवशी महाकुंभासारखे शाही स्नान सुद्धा होतात. मान्यता आहे की या दिवशी केलेले स्नान, दान आणि श्रीहरी विष्णूंच्या पूजनाने सर्व पाप नष्ट होतात, पूर्वजांची मुक्ती होते आणि जीवनात सुख समृद्धी येते. या दिवशी रविपुष्य योग आणि इतर शुभयोग येऊ शकतात, ज्यामुळे फळ अधिक मिळतं. आता माघ पौर्णिमेच्या दिवशी स्नान आणि दानासाठी सकाळची वेळ खूप चांगली आहे. पहाटे 5:30 पासून ते सकाळी 7:09 शुभ मुहूर्त हा स्नान दानासाठी उत्तम मानला जातोय. माघ महिन्यातील पौर्णिमेला तीळ, ब्लँकेट, वस्त्र, तूप, फळं आणि अन्न यांसारख्या वस्तूंचं दान करणं शुभ मानलं जातं. या दिवशी पितरांसाठी श्राद्ध कर्म देखील केलं जातं. माघी पौर्णिमेला भगवान श्री हरिविष्णूंची पूजा केल्यास जीवनात सुख समृद्धी आणि शांती नांदते असं सांगितलं जातं. त्याचबरोबर माघ पौर्णिमेला चंद्र संध्याकाळी 5:46 उगवणार आहे. चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्य देण्याची प्रथा सुद्धा आहे. आता माघ पौर्णिमेला हिंदू धर्मात विशेष स्थान आहे. या दिवशी पवित्र नदीत स्नान करणं खूप चांगलं मानलं जातं. जी लोक पौर्णिमेचं व्रत करतात ते चंद्र उगवल्यानंतर चंद्राला अर्घ्यही देतात. या वर्षी माघ पौर्णिमा खास आहे, कारण या दिवशी रवी पुष्य योग निर्माण होत आहे. शिवाय पौर्णिमेच्या दिवशी योग्य पद्धतीने पूजा आणि व्रत केल्यास घरात सुख समृद्धी टिकून राहते असंही म्हणतात. तर माघ पौर्णिमेला तुम्ही कशा पद्धतीने व्रत करू शकाल, तर पूजा विधी कशी करावी हेही बघूया. माघ पौर्णिमेचं व्रत हे सोपं आहे पण कठोर नियमांचं आहे असं सांगितलं जातं. माघ पौर्णिमेच्या दिवशी पूजा पद्धत काय करावी, तर पौर्णिमेच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावं, त्यानंतर सूर्यदेवाला अर्घ्य द्यावं, मग मनोभावे व्रताचा संकल्प करावा. आपल्या घरातील पूजास्थळ स्वच्छ करावं, पूजा करावी. एका बाजूला चौरंगावर स्वच्छ लाल वस्त्र किंवा पिवळे वस्त्र अंथरून त्यावर भगवान श्री हरिविष्णू आणि देवी लक्ष्मी यांची मूर्ती ठेवावी किंवा फोटो ठेवावा. चारही बाजूंनी गंगाजल शिंपडून त्यानंतर भगवान श्री हरिविष्णूंना पंचामृतानं अभिषेक करावा. माता लक्ष्मीचीही षोडशोपचारे पूजा करावी. यावेळी ओम नमो नारायणाय किंवा ओम विष्णवे नमः या मंत्राचा कमीत कमी 108 वेळा जप करावा. विष्णू सहस्त्रनाम किंवा लक्ष्मी मंत्र सुद्धा तुम्ही यावेळी म्हणू शकता. त्यानंतर व्रत कथा वाचावी, श्रीहरी विष्णूंची आरती करावी, सत्यनारायण भगवानाची आरती करावी. आधी सांगितल्याप्रमाणे या दिवशी तीळ, अन्न, कपडे, दक्षिणा गरजूंना दान करावे. शेवटी प्रसाद वाटावा आणि प्रार्थना करावी. भगवान श्री हरिविष्णूंना वस्त्र अर्पण करून गंध लावून त्यानंतर केळी, पंचामृत आणि इतर नैवेद्य दाखवावे आणि विधीपूर्वक पूजा आरती करून पूजा संपन्न करावी. व्रत केल्यास दुसऱ्या दिवशी सूर्योदयानंतर व्रताचं पारण करावं. पौर्णिमेच्या दिवशी व्रत कथा वाचणं किंवा ऐकणंही खूप महत्त्वाचं मानलं जातं. असं केल्यानं व्रताचं पूर्ण फळ मिळतं. पौराणिक कथेनुसार एकदा नर्मदा तीरी शुभव्रत नावाचा ब्राह्मण राहत होता. तो खूप लोभी होता. धन कमवण्यात आयुष्य त्यानं व्यतीत केलं, पण वृद्धापकाळात आजारी पडला. त्याला वाटलं की मी काही पुण्य केलं नाही, नरकात जाईन. मग त्याने माघ पौर्णिमेला नर्मदा स्नान केलं. सलग 9 दिवस त्याने स्नान केलं आणि तो आजारी पडला, पण शेवटी त्याला भगवान श्रीहरी विष्णूंनी दर्शन दिलं. भगवान म्हणाले की तू स्नान आणि दान केलंस, आता तुझी पापं नष्ट झाले. पुढे नियमितपणे पौर्णिमेचं व्रत कर. दुसऱ्या कथेनुसार धनेश्वर ब्राह्मण आणि रूपवती या दोघांना संतान नव्हती. त्यांनी 32 पौर्णिमेचं व्रत केलं आणि त्यांना संतान प्राप्ती झाली. अशा अनेक पौराणिक कथा आहेत ज्या पौर्णिमेशी जोडल्या जातात. अशा प्रकारे हे व्रत केल्यानं जीवन बदलण्यास मदत मिळते असं सांगितलं जातं.
माघ महिना हा दान धर्मासाठी खूप महत्त्वाचा मानला जातो. या महिन्यात केलेलं स्नान, दान आणि जप तप यांचं फळ अक्षय मिळतं असं म्हणतात. या दिवशी आपण तीळ दान करावे, काळ्या तिळाचं हवन करावं किंवा काळे तीळ दान करावेत. यामुळे पितरमुक्ती होते. पिवळ्या रंगाचे लाडू किंवा मिठाई किंवा पिवळ्या रंगाची फळं नैवेद्य म्हणून माता लक्ष्मीला अर्पण करावीत. यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते. एवढंच नाही तर ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा या दिवशी 108 वेळा जप केलात तर नक्कीच मन शांत होतं. या दिवशी रात्री चंद्राला अर्घ्य अर्पण केल्यानं मानसिक शांती मिळते. शिवाय या व्रताने पाप नाश होतात, धनधान्यात वृद्धी होते, चांगलं आरोग्य लाभतं आणि मोक्षप्राप्तीही होते. म्हणूनच या माघ पौर्णिमेला माघी पौर्णिमा असंही म्हणतात. या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करण्याला विशेष महत्त्व आहे. विशेषतः गंगा नदीत स्नान करणं खूप पुण्यकारक मानलं जातं. या दिवशी काही गोष्टी करणं शक्य होत नाही. जसे जर प्रत्यक्ष नदीत स्नान करणं शक्य नसेल तर घरात अंघोळीच्या पाण्यात गंगाजल मिसळून स्नान केलं तरी चांगलं फळ मिळतं. या दिवशी भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विशेष पूजा करावी. यामुळे घरात धनधान्याची कमतरता राहत नाही आणि सर्व मनोकामनाही पूर्ण होतात अशी मान्यता आहे. तर मित्रांनो, माघ पौर्णिमा ही संधी आहे आपल्या जीवनाला पुण्याने भरून काढण्याची. या व्रताने भगवान श्रीहरी विष्णू प्रसन्न होतीलच, शिवाय माता लक्ष्मीही प्रसन्न होईल आणि सर्व मनोकामना पूर्ण करण्यास आपल्यालाही मदत मिळेल. तर तुम्ही सुद्धा माघी पौर्णिमेचं व्रत करता का? आणि तुम्ही हे व्रत कधी ठेवलं आहे का? त्याचे तुम्हाला काय लाभ मिळाले? कमेंट करून नक्की सांगा. अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसाठी लोकमत भक्ती चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे आमच्या नवनवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. तसेच योग्य आध्यात्मिक मार्गदर्शनासाठी लोकमत भक्तीच्या फेसबुक पेज आणि इन्स्टा पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.